ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सुरुवातीला आपण पाहत असतो की सायली इथे मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ सांगा ना, मला जो काही आवाज ऐकायला येतो तो आवाज नेमकं कुणाचा असेल, त्या मुलीचा आणि माझा काही संबंध असेल का? या सर्व गोष्टी आता इथे मधुभाऊंना विचारत असते. तितक्यात खरं तर इथे अर्जुन आणि कुसुम आलेले असतात. आल्याबरोबर इथे सायली म्हणत असते, तुमचं इतक्या लवकर झालं सुद्धा काम? त्यावर कुसुम म्हणत असते, अगं काय झालं, म्हणजे आम्ही आलो त्याचा आनंद झाला नाही का तुला? त्यावर इकडनं अर्जुन म्हणत असतो, मी आल्याचा झाला असेल पण तुम्ही तुमचं बघून घ्या. आता कुसुम म्हणत असते, तुम्ही का मला असं बोलत राहता नेहमी? तेव्हा सायली दोघांनाही शांत करते, म्हणत असते, हॉस्पिटल आहे हे, तुमच्या दोघांचं काय चाललंय? आता यांचं बोलणं सुरू असतं. तितक्यात खरं तर इकडनं नर्स आलेली असते. आता नर्स आल्यानंतर नर्स म्हणत असते की तुम्ही जरा बाजूला हा, डॉक्टर इथे विजिटला येणार आहेत. आता सायली मनात विचारच करत असते, खरं तर इथे मला मधुभाऊंनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, पण आता ह्या सगळ्यांसमोर मी मधुभाऊंना काय विचारू आणि ते माझ्याशी काय बोलतील? आता तो अनोळखी व्यक्ती असतो, तो व्यक्ती खरं तर इथे हे सर्व काही डोकावून पाहत असतो. आतमध्ये नेमकं कोण कोण आहे, कोण काय करतं, ह्या सर्व गोष्टीवर लक्ष देऊन असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रताप आणि कल्पनाचा सीन दाखवलेला आहे. कल्पना अस्मिताच्या बाळाला घेऊन त्यांच्या रूममध्ये आलेली असते. आता प्रताप छान त्याला इथे खेळवत असतात आणि म्हणत असतात की खरं सांगू का कल्पना, मला हे गोलू नाव फार आवडलं, पण गोलूची आई गेली तरी कुठे? मला दिसली नाही. त्यावर कल्पना म्हणत असते की अस्मिता तिच्या मैत्रिणीकडे गेली असं म्हणली, पण अस्मिताचं खरं ना मला काही कळतच नाही. त्यावर प्रताप म्हणत असतं, काय झालं, असं का बोलतेस? त्यावर कल्पना म्हणत असते की अहो बघा ना, आता कालसुद्धा हॉस्पिटलमध्ये गेली, किती वेळ गेली, तिला म्हटलं मी येते तर मला सुद्धा येऊन दिलं नाही, आणि आज म्हणे मैत्रिणीकडे गेली, तिला म्हटलं गोलूला घेऊन जा, पण नाही, गोलूला सुद्धा घेऊन गेली नाही. आता किती छोटा आहे हो हा, मगाशीही फार रडत होता, त्याला आईची आठवण येणारच ना, आणि त्या लहान बाळाला सोडून या अस्मिताचं काय चाललंय हे मला कळतच नाही, असं इथे कल्पना म्हणत असते. तेव्हा प्रताप म्हणत असतं, तू काळजी करू नको, अस्मिता आली ना मी तिच्याशी बोलतो. आता प्रतापने असं बोलल्यानंतर कल्पना म्हणत असते, हो तुम्ही एकदा बोलूनच घ्या. बघा ना, आता अस्मिताचं हे चाललंय आणि अश्विनचं वेगळंच, ना कुणाशी बोलतो ना काही करतो, निस्ता आतली आत कुरडत बसतो. ह्या मुलीने खरं तर त्याचं आयुष्य बरबाद करून सोडले. असं म्हटल्यानंतर प्रताप म्हणत असतात की जरा वेळ दे, ह्या सर्व गोष्टीतून बाहेर यायला त्याला वेळ लागेल जरा. त्यावर इकडनं कल्पना म्हणत असते, पण अस्मिता ह्या सर्व गोष्टीतून बाहेर आली ना, मग अश्विन असं का करत असेल, या गोष्टीतून बाहेर का येत नसेल? त्यावर खरं तर प्रताप म्हणत, अस्मिताची गोष्ट वेगळी आहे, ती पहिल्यापासूनच बिनधास्त आहे, पण अश्विनचं तसं नाही आहे, तो खूप हळवा आहे, त्याला खरं तरी ते ह्या सर्व गोष्टीतून बाहेर यायला वेळ लागणार आहे. असंही ते म्हटल्याबरोबर प्रताप असं देखील म्हणतात, खरं तर ह्या सर्व गोष्टीला जिम्मेदार खरं मीच आहे, एक बाप म्हणून त्याला कणखर बनायला कुठेतरी मी कमी पडलो आहे, असंही ते प्रताप म्हटल्यानंतर कल्पना म्हणत असते, तुम्ही असा विचार का करता, तुम्ही स्वतःला दोष का देताय? हा विषय उगाच मी तुमच्याकडे काढला, तुम्ही मगाशी म्हटला तेच बरोबर आहे, आपण अश्विनला थोडा वेळ दिला पाहिजे, असंही ते कल्पना प्रतापला म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला डॉक्टर इथे मधुभाऊंकडे आलेले असतात. त्यांचं चेकअप वगैरे झाल्यानंतर इथे सायली अर्जुन आणि कुसुमला म्हणत असतात की पेशंटच्या खरं तरी ते तब्येतीत फार सुधारणा होत आहेत आणि त्यांची अशीच प्रोग्रेस असेल ते लवकरात लवकर बरे सुद्धा होऊ शकतात, असं इथे डॉक्टरांनी म्हटल्यानंतर आता सायली आणि कुसुमला फार आनंद झालेला असतो. डॉक्टर आणि नर्स तिथून निघून जातात. तेव्हा खरं तरी इथे जी काही कुसुम असते ती सायलीला म्हणत असते, सायली आता तू निघ बरं, अशा वातावरणात तू आता अजिबातच थांबू नको. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, अगं मधुभाऊंना मला बोलायचं होतं ग, माझं मनच नाही भरलं. त्यावर ते कुसुम म्हणत असते, अगं एक दिवसाआड येत होतीस ना आतापर्यंत, पण मात्र इथून पुढे काही दिवस तू हॉस्पिटलपासून जरा लांबच राहा, स्वतःची काळजी घे ग, मी आहे इथे काळजी घ्यायला. असं म्हटल्यानंतर आता सायली म्हणत असते, हो ठीक आहे चालेल. आता सायली मधुभाऊंना मी येते म्हणून म्हणत असते. इकडे कुसुम अर्जुनला म्हणत असते, माझ्या साऊची काळजी घ्या बरं का, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. त्यावर इथे अर्जुन म्हणत असतं, मी तुम्हाला घाबरतो ना म्हणूनच तिची काळजी घेतो, असंही ते अर्जुन मुद्दामी ते कुसुमताईला म्हणत असतो. आता सायली आणि अर्जुन तिथून निघून गेलेले असतात. मधुभाऊ जवळ बसणारच असते. तितक्यात तिचं पिशवीकडे लक्ष जातं आणि म्हणत असते, अरे देवा, मी सायलीसाठी छान लाडू बनवून घेऊन आले होते, मात्र ते इथेच राहिले, मधुभाऊ मी आत्ता सायलीला देऊन येते, असं म्हणून आता रूमच्या बाहेर निघालेली असते. आता कुसुम रूमच्या बाहेर गेल्यानंतर मधुभाऊ इथे आतमध्ये एकटेच असतात. हे या व्यक्तीने बरोबर हेरलेलं असतं. आता तो व्यक्ती लगेच मास्क घालतो, मास्क घालून खरं गॉगल घालतो
जातो आणि ते मधुभाऊच्या रूममध्ये जाण्यासाठी निघालेला असतो. इकडे तिकडे पाहणं सुद्धा त्याचं चालूच असतं. आता मधुभाऊकडे गेल्यानंतर काही सेकंद मधुभाऊकडे पाहत असतो आणि मधुभाऊकडे पाहिल्यानंतर त्यांचा ऑक्सिजन मास्क त्यांनी बाहेर काढलेला असतो. आता तो लगेच तिथनं गायब झालेला असतो. ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे मधुभाऊंना इथे फार त्रास होत असतो. आता तो व्यक्ती तिथनं गायब झालेला असतो. गायब झाल्यानंतर खरं मधुभाऊच्याच रूमच्या बाहेर नर्स उभा असते. ती एका महिलेशी बोलत असते. त्या महिलेशी बोलल्यानंतर आता इथे मधुभाऊच्या रूममध्ये जाते. आता मधुभाऊच्या रूममध्ये गेल्यानंतर तिला दिसतं की पेशंटचा मास्क बाहेर काढलेला आहे. तेव्हा ती फार घाबरते. पडदेशीन तो मास्क लावत असते. आता ती नर्स फार घाबरलेली असते. ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते कोण आला असेल आणि हे सर्व काही कुणी केलं असेल असं म्हणून आता इथे रूमच्या बाहेर जाऊन बघत असते नेमकं कोण आलं असेल. पण मात्र त्या रूमच्या बाहेर कुणीही नसतं. इकडे दुसऱ्या बाजूला चैतन्य आणि अस्मिताचा सीन दाखवलेला आहे. दोघी एका कॅफेमध्ये भेटलेले असतात. आता इथे अस्मिताने खरं तरी ते नोकरीबद्दल चैतन्याला सांगितलेलं असतं. तेव्हा खरं तरी ते चैतन्य म्हणत असतो काय तुला नोकरी करायची आणि हे कधी ठरलं तुझं. त्यावरी ते अस्मिता म्हणत असे ठरलं रे, बरेच दिवस झालं ठरलं, पण कधी करावं हे कळतच नव्हतं. पण आता मी ठरवलंय स्वतःच्या पायावर उभं राहायचं, काहीतरी करून दाखवायचं. खरं तर याबद्दल मला सचिनलाच थँक्यू म्हणावं लागेल, कारण की त्याच्यामुळे मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. बघ ना आता लग्नाआधी मी डॅडवर अवलंबून होते, त्यानंतर खरं सचिनवर, पण आता नाही. आता मला माझं काहीतरी करायचं आहे असं म्हटल्यानंतर आता चैतन्य म्हणत असं पण हे सगळं करण्याआधी तू गोलूचा विचार केलास का. जर तुला नोकरी लागली तर गोलूला सोडून नोकरीवर कशी जातील. त्यावरही ते अस्मिता म्हणत असे हेच तर मला मॅनेज करायचे ना, म्हणजे नोकरी मूल हे सगळं कसं सांभाळता येईल. माझ्यात जर आत्मविश्वास आला तरच मला असं वाटेल की मी माझ्या गोलूला सांभाळू शकेल असंही ते अस्मिता म्हणत असते. पण मला आणखी सुद्धा शंका आहे की मी हे सर्व काही करू शकेल का असं म्हटल्यानंतर आता चैतन्य म्हणतो सो का नाही करू शकणार, तू सगळं करणार. एकदा अस्मिता ताईने ठरवलं ना मग सगळ्या गोष्टी होणार. आता तर तुला गोलूचा सुद्धा सपोर्ट आहे असं म्हटल्यानंतर आता इकडनं अस्मिता म्हणत असते खरंच थँक्यू सो मच चैतन्य. पण एक विचारू का तुला, जेव्हा मी तुला नोकरीबद्दल बोलले तेव्हा तुला सुद्धा धक्का बसला होता ना, पण तरीसुद्धा तू माझ्यासाठी मला सपोर्ट केलास. माझ्यासाठी आणखी एक गोष्ट करशील, नोकरीबद्दल तू आत्ताच मॉम डॅडला काही सांगू नको. त्यांना जर कळलं ना ते मला नोकरी करूनच देणार नाही. त्यावर चैतन्य म्हणत असतो एवढंच ना, तू काळजीच करू नको, मी तुझा प्रॉब्लेम समजू शकतो रोही, आणि तुला नोकरी शोधण्यासाठी सुद्धा मदत करतो. आमचे क्लायंट आहेत बघ खानविलकर, त्यांच्या ऑफिसमध्ये एक वेकेन्सी आहे असं मला ते म्हणाले होते, त्यांना एकदा फोन करून विचारू का असंही ते चैतन्य खरं अस्मिताला म्हणत असतो. आता यांच्या दोघांचं थोडं बोलणं दाखवलेलं आहे पण ते म्यूट केलेलं आहे. इकडे दुसऱ्या बाजूला खरं सायली आणि अर्जुन बाहेर आलेले असतात. कुसुम धावतच आलेली असते आणि ते सायलीच्या हातात तो पौष्टिक लाडूचा डब्बा देत असते आणि म्हणत असते बाळ झाल्यानंतर खरं तर मी तुझ्यासाठी डिंकाचे लाडू सुद्धा बनवून आणेल असं म्हटल्यानंतर आता सायली म्हणते हो ठीक आहे तू डिंकाचे लाडू मला बनवून दे. आता कुसुम थोडी इमोशनल झालेली असते. ती म्हणत असते की मधुभाऊ जर आज बरे असते ना, खरं तर तुझं बाळ पण मी आश्रमातच केलं असतं. तरीसुद्धा काकू म्हणत होत्या सायलीला घेऊन ये, पण माझी अशी धावपळ ग, मग काकूंना हे सगळं नाही होत. पण तू काळजी करू नको, तुझं डोहाळे जेवण आपण आश्रमातच करूया, छान पूर्ण आश्रम फुलाने सजूया, त्या माळा लटकूया, तुझे छान फोटो काढूया, तू त्या झोपाळ्यात बसताना सुद्धा फोटो काढूया, नावेत हे सगळं आपण करूया असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते हो सगळं करूया. इकडनं अर्जुन म्हणत असतो आणि सायली तू ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले, मधुभाऊ आता लवकरात लवकर बरे होतील. त्यावर सायली म्हणत असे तुमच्या तोंडात साखर पडू दे. आता इथे सायली कुसुमला म्हणत कुसुमताई ह्या सर्व गोष्टी राहू द्या बाजूला, पण तुम्ही फक्त मधुभाऊच्या तब्येतीची काळजी घ्या आता. त्यावर इकडनं अर्जुन म्हणत असतो आणि सायलीची काळजी घेण्यासाठी खरं तरी इथे मी आणि मम्मा आहोत ना, तुम्ही नका काळजी करू. आता अर्जुनने असं म्हटल्यानंतर कुसुमला छान वाटलेलं असतं. आता सायली आणि अर्जुन तिथनं निघतच असतात तेव्हा खरं तरी इथे हॉस्पिटलमध्ये एक मुलगी आलेली असते आणि अर्जुन सुभेदार तुम्हाला डॉक्टरांना काहीतरी बोलायचं आहे पेशंटबद्दल असे ते म्हटलेले असते. इकडे दुसऱ्या बाजूला मेहपत बाबाचा सीन दाखवलेला आहे. मेहपत बाबा इथे खुर्चीवर बसलेले असतात आणि साईडला बहुगुणी महाराजांचा फोटो लावलेला असतो. समोर सर्व लोक बसलेले असतात, ते बहुगुणी महाराजांचा जय जयकार करत असतात. तितक्यात एक लेडीज आलेली असते. ती आता इथे हात जोडून बसलेली असते आणि म्हणत असते की वाचवा महाराज, वाचवा मला, माझा नवरा दारू पितो, खूप त्रास देतो, त्याच्या डोक्यातलं हे खूळ काढून टाका असं म्हटल्यानंतर मेहपत म्हणत असतो शांत व्हा, सगळं काही ठीक होईल असं म्हणून स्वतःच्या गळ्यातली माळ काढत असतो आणि बहुगुणी महाराजांसमोर ठेवत असतो. काहीतरी तिथला अंगारा वगैरे त्यात टाकतो, हातात घेतो, मंत्र वगैरे टाकत असतो आणि ते त्या बाईला देत असतो आणि म्हणत असतो ही माळ त्याच्या गळ्यात आणि हा भस्म त्याच्या जेवणात नकळत टाका, म्हणजे सगळं काही बरं होईल. आता इथे बहुगुणी महाराजांचा परत जय जयकार सुरू असतो. तितक्या
इतक्यात इकडनं सचिन आलेला असतो. सचिनला हे सगळं पाहून फार राग येत असतो. तो इथे म्हणत असतो, अण्णा काय चाललंय तुमचं? मला वाटलं होतं जेलमधून बाहेर निघण्यासाठी हे सर्व काही तुम्ही करताय, मात्र तुमचं हे सगळं वाढतच चाललंय. आता तर तुम्ही मेहपत बाबा झालात आणि लोकांना मार्ग सुद्धा दाखवताय. हे सगळं काय चाललंय तुमचं? त्यावरही ते मेहपत शांतपणे म्हणत असतं, कसंही ना, आपण जर जगाचं कल्याण केलं तर आपलं सुद्धा कल्याण होतं. असं म्हटल्यानंतर सचिन म्हणत असतो, हो का, मग माझं कल्याण करा. त्या सुभेदार फॅमिलीनी माझी वाट लावली, नाचक्की केली आणि मला पोटकी द्यायला भाग पाडलं. मला त्यांचा बदला घ्यायचा आहे, असंही ते चिडतच म्हणत असतो. मेहपत म्हणत असतो, शांत बसा, बसा इथे बसा बाबांच्या चरणी. आता सचिन कसा बसा खाली बसलेला असतो. आता मेहपत बहुगुणी महाराजांसमोरचा तो भस्म घेतो आणि त्यात मंत्र वगैरे काहीतरी बोलतो आणि ते सचिनला लावत असतो आणि ती भस्माची पुडी सुद्धा सचिनला देत असतो. तेव्हाही ते सचिन म्हणत असतो, या सर्व गोष्टीची मला गरज नाही, तुमच्या भक्तांना द्या. खरंच अण्णा, हे सर्व काय चाललंय मला कळतच नाही. तुम्ही कसे होता आणि काय झालात हे बोलून तरी काय उपयोग आहे, असं म्हणून चिडतच तिथून निघून गेलेला असतो. आता मेहपत बाबा खरं तरी ते सगळ्या भक्तांना म्हणत असतात की आजकालची पिढी खरंच काय करणार आता, असं म्हणून डोळे बंद करून घेतात. आणि मेहपत बाबा की तेव्हा लगेच समोरचे भक्त म्हणतात जय, असं म्हणून त्यांचा जय जयकार सुरू असतो. इकडे दुसऱ्या बाजूला डॉक्टरांनी सायली, अर्जुन आणि त्याचबरोबर कुसुमला बोलून घेतलेलं असतं. आता इथे सायली म्हणत असते, डॉक्टर काही झाले का? त्यावर खरं इकडं डॉक्टर म्हणत असतात, काही झालं नाही, म्हणजे पेशंट हेल्थच्या बाबतीत सगळं काही ठीक आहे, मात्र इथे वेगळाच एक प्रकार झालेला आहे, त्याबद्दलच आम्ही तुम्हाला सांगतोय, फक्त तुम्ही लक्ष देऊन सगळं काही ऐका. आता नर्स सगळा झालेला प्रकार इथे सांगत असते. ती म्हणत असते की मी जेव्हा तुमच्या पेशंटकडे गेले तेव्हा खरं तरी ते पेशंटचा मास्क बाहेर काढलेला होता आणि मी गेल्यानंतर खरं तो मास्क लावला. ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर आता इथे सायली, कुसुम आणि अर्जुनला सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण इथे फार संतापलेले असतात. तेव्हा खरं तर इकडनं जी काही सायली असते ती म्हणत असते, मग मधुभाऊ बरेत ना, मधुभाऊला काही झालं तर नाही ना? तेव्हा खरं डॉक्टर म्हणतात, नाही झालं, पेशंट एकदम ठणठणीत आहे, आमच्या नर्स गेल्या वेळेवर आणि तो मास्क त्यांना लावला. आता इकडं अर्जुनसुद्धा चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, पण जर मास्क लावला वेळेवर म्हणून बरं झालं, आणि जर मास्क लावला नसता तर मधुभाऊंच्या जीवावर सुद्धा बेतलं असतं. हे कुणीतरी मुद्दाम केलं आहे, यावर खरं तुमचं लक्ष असायला हवं. तुम्ही इतके केअरलेस कसे असू शकता? हॉस्पिटलमध्ये एखादा व्यक्ती येतो आणि पेशंटचा मास्क काढून जातो, असंही ते चिडतच म्हणत असतो. तेव्हा खरं तर कुसुमसुद्धा इथे चिडतच डॉक्टरांना म्हणत असते, हे सगळं झालं तरी कसं? म्हणजे आम्ही अधूनमधून इथे येत असतो, तुमची काही जिम्मेदारीच नाही का? तुमचं लक्षच नाही का पेशंटकडे? तुमचं काय म्हणणं आहे की आम्ही 24 तास इथेच राहावं? असं म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणतात, असं नाही म्हणत मॅडम आम्ही. तेव्हा खरं तरी ते सायलीसुद्धा म्हणत असते, असं नाही तर कसं? मग सांगा, आत्ताच म्हटलात ना की पेशंटवर हल्ला झाला, आम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे का नाही, असंही ते सायली म्हणत असते. तेव्हा कुसुम इकडनं म्हणत असते की एकदा मधुभाऊवर हल्ला झाला होता, म्हणूनच आम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना टाकलं, पण इथं सुद्धा हल्ला झाला, तुम्ही ते हल्ला रोखू शकला नाहीत. आता इकडं अर्जुनसुद्धा म्हणत असते, या सर्व गोष्टीबद्दल मी तुमच्यावर केससुद्धा करू शकतो. त्यावरही ते डॉक्टर घाबरलेला असतो. म्हणत असतो की मला माहिती आहे, बघा शांत व्हा, आमची जिम्मेदारी आहे पेशंटची हे सुद्धा मला माहीत आहे, पण केस वगैरे या गोष्टीत तुम्ही अजिबातच पडू नका, इथून पुढे असं काही होणार नाही. आता डॉक्टरांनी माफीसुद्धा मागितलेली असते. तेव्हा खरं तर अर्जुन थोडा शांत झालेला असतो आणि म्हणत असतो की मला आत्ताच्या आत्ता ते CCTV फुटेज पाहायचे आहेत आणि कोण तो व्यक्ती आहे त्याचा चेहरासुद्धा पाहायचा आहे. आणि मी खरं तर सावंत सरांना सुद्धा बोलवून घेतो आणि त्यांना त्या पहिल्या हल्ल्याची फाईलसुद्धा घेऊन यायला सांगतो, म्हणजे आपल्याला कळेल की त्यामध्ये आणि या हल्ल्यामध्ये काही साम्य आहे का, असंही ते अर्जुन सगळ्यांना सांगत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सचिनला खरं तरी ते साक्षीचा व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि सचिनही ते अण्णाबद्दल साक्षीला सांगत असतो. आता तो म्हणत असतो की तुझे अण्णा खरं तर वेडे झालेत साक्षी, पण ते बहुगुणी बाबा मला कोणात माहीत नाही, पण त्यांचं भूत अण्णावर चढलेलं आहे. ते स्वतः मेहपत बाबा म्हणून फिरतात आणि लोकांना उपदेश सुद्धा देतात. आणि परत मी सुभेदारांची केस हरल्यानंतर खरं तरी ते मला वाटलं अण्णा मला मदत करतील, पण नाही, ते मदत करायची सोडून मला सल्ले देतात ग, काय करायचं हे अण्णाचं? असं म्हटल्यानंतर साक्षी म्हणत असते, सचिन तू शांत हो, अण्णाने एकदा ठरवलं ना ते त्यांचं करतच राहतील, तुला खरं ह्या सर्व गोष्टी आता स्वतःला करावं लागतील. असं म्हटल्यानंतर आता सचिन म्हणत असतो, मी स्वतः कसं करणार, मला त्या सुभेदारांच्या घरात एंट्रीसुद्धा नाही. त्यावर साक्षी म्हणत असते की तुला खरं तरी एक व्यक्ती मदत करू शकते. त्यावर सचिन म्हणतो, कोण मदत करेल? त्यावर खरं साक्षी म्हणत असतं, प्रिया.
प्रिया सुभेदार उर्फ बबली लोखंडे ती नक्कीच मदत करू शकेल तुला. त्यावर ते सचिन म्हणत असतो, ती मला काय मदत करणार, ती स्वतः जेलमध्ये जाऊन त्यावर साक्षी म्हणत असते, ती जरी तुला मदत करू शकली नाही तरीसुद्धा तिला सुभेदारांची दुखरीनच चांगलीच माहीत आहे आणि तीसुद्धा इथे त्यांना धडा शिकवण्याचा विचार करत असते. ती तुला नक्कीच मदत करेल, तुम्ही दोघं मिळून त्या सुभेदारांची वाट लावा असं इथे म्हटल्यानंतर आता इथे जो काही सचिन असतो, सचिनला सुद्धाच इथे साक्षीची आयडिया पटलेली असते. इथे दुसऱ्या बाजूला सगळेजण इथे ते फुटेज पाहण्यासाठी गेलेले असतात. सावंत सर सुद्धा आलेले असतात. आता त्यात ते पाहत असतात की सायली आणि अर्जुन तिथून निघून गेलेले असतात. त्यानंतर कुसुम सुद्धा गडबडीत डब्बा देण्यासाठी निघालेली असते आणि डायरेक्ट परत नर्स आलेली तिथे दिसत असते. त्यामुळे सगळ्यांना कळत नसते की नेमकं हे चाललंय तरी काय. मग तो व्यक्ती दिसतच नाही, मग हे सगळं कुणी केलं असेल यावर विचार करत असतात. तेव्हा खरं सावंत सरांच्या एक गोष्ट लक्षात, तेव्हा सावंत सर परत ती फुटेज लावायला सांगत असतात आणि सगळ्यांना म्हणत असतात की तुम्ही लक्ष देऊन बघा. जेव्हा कुसुम बाहेर गेली तेव्हा खरं तरी ते मधुभाऊंच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क होता, पण जेव्हा नर्स आली तेव्हा खरं तर त्यांचा मास्क बाहेर आहे. हे सगळं पाहिल्यानंतर खरं तरी ते सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. म्हणजे फुटेज कुणीतरी डिलीट केलेली आहे ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली असते. इकडे तो व्यक्ती आणखी सुद्धा असतो, त्यांनी सगळं काही ऐकलेलं असतं आणि वॉचमॅन सुद्धा या सर्व गोष्टी सामील असतो. आता खरं फुटेज डिलीट झाल्यामुळे हे सगळं कुणी केलं असेल याच गोष्टीवर सगळेजण विचार करत असतात. तेव्हा खरं तो व्यक्ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो, हे फुटेज डिलीट कुणी केलं हे कधीच कुणालाच कळू शकणार नाही असंही ते म्हटलेलं असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की आता अर्जुननी त्या वॉचमॅनची कॉलर असते आणि त्याला म्हणत असतो की त्या व्यक्तीला तूच मदत केली ना, त्याने तुला पैसे दिले ना, सांग ही फुटेज डिलीट कशी झाली. ते वॉचमॅन म्हणत असतो, नाही मी हे सगळं केलेलं नाही. सायली त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र अर्जुन कुणाचंही ऐकत नसतो. अर्जुन फार चिडलेला असतो आणि ह्या सर्व गोष्टीचा त्रास खरं मात्र इकडे सायलीला झाला असतो. सायलीचं जोरात डोकं दुखत असतं, तिला फिरल्यासारखं होत असतं, तिला चक्कर येणारच असते. तितक्यात खरं तर अर्जुनने तिला सावरलेलं असतं. इकडे सायली किल्लेदारांच्या घरी आलेली असते. सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसलेले असतात, मात्र सायलीच्या डोक्यात भरपूर विचार सुरू असतात. ती विचार करत असते की मी मधुभाऊंशी बोलत होते, मात्र इथे कुसुम आणि अर्जुन आल्यामुळे तिचं अर्धवट बोलणं राहिलेलं असतं. ह्या सर्व गोष्टी मी आता कोणाला विचारू याच गोष्टीवर ती विचार करत असते. आता सायलीला असं टेन्शनमध्ये पाहून रविराज म्हणत असतात, सायली काय झालं, तुझ्या मनात काही असेल तरी माझ्याशी मनमोकळेपणाने तू बोलू शकते. रविराजने असं बोलल्यानंतर सायली स्वतःच्याच मनाशी बोलत असते, ज्या लेकीची तुम्ही इतक्या वर्ष झालं वाट बघताय ती कदाचित मीच आहे, हे कसं बोलू तुम्हाला, असंही ते सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.